विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. राज्यसेवेच्या रिव्हिजन सेशन मध्ये आपल्याला नदीने तयार केलेले लँडफॉर्म त्याबद्दल बघायचं आहे. हे जे रिव्हिजन सेशन आता YouTubeला आपले होणार आहेत, तर या रिव्हिजन सेशन मधून तुम्हाला हमखास प्रश्न येणार आहे. तर हे अतिसंभाव्य जे प्रश्न आहेत तर त्यावरतीच आपण चर्चा करणार आहोत. तर लँडफॉर्म जे आहेत म्हणजे भूरूप ज्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, भूरूप कोण तयार करते तर नदी तयार करते, हिमनदी तयार करते, सागरी लाटा तयार करतात. हे आपण वाचलेलं असतं पण कालांतराने विसरतं. मग त्यावरती आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. तर मग यामधून हमखास प्रश्न तुमचा तयार होणार म्हणजेच होणार. तर मग या प्रश्नावरती आपल्याला चर्चा करायची आहे. तर नदीने केलेले भूरूप. तर नदी भूरूप तयार करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे भूरूप तयार करत असते. वाहत असताना नदी कुठेतरी उंचावरती उगम होतो. उदाहरणार्थ गंगा नदीचा उगम गंगोत्री या ठिकाणी झालेला आहे. तर असं उंचावरती नदीचा उगम होतो. गंगोत्री या ठिकाणी समजा या गंगा नदीचा उगम झाला. हिमालय पर्वतामध्ये उंच ठिकाणी ह्या नद्या उगम होतात आणि उगमस्थानापासून त्या खाली उताराच्या दिशेने वाहत येतात. वरचा जो पार्ट असतो नदीचा त्याला अप्पर कोर्स असं म्हटलं जातं. म्हणजे नदीची युवावस्था असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर मधला जो पार्ट आहे तर त्याला मिडल कोर्स असं म्हटलं जातं. नदीची याला प्रौढावस्था म्हणायचं. यावरती सुद्धा प्रश्न येतो. कसे प्रश्न विचारतात तर नदीच्या प्रौढावस्थेमध्ये खालीलपैकी कोणतं भूरूप तयार होतं? कोणते भूरूपे तयार होतात? अनेकवचनी, एकवचनी दोन्ही पद्धतीने प्रश्न विचारतात. आता मी जे घेणार आहे तर यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार 1 डिसेंबरच्या परीक्षेला. तर अगदी अतिसंभाव्य प्रश्नावरतीच आपण इथे चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर तिसरा भाग म्हणजे लोअर कोर्स. लोअर कोर्स म्हणजेच काय तर नदीची वृद्धावस्था म्हणजे लास्ट स्टेज ऑफ रिव्हर. नदीची वृद्धावस्था त्यालाच लोअर कोर्स म्हटलेलं आहे, वृद्धावस्था. आता ह्या अवस्था कोणी तयार केल्या तर एका अमेरिकन भूगोलाचे शास्त्रज्ञ होते. विल्यम मॉरिस डेव्हिस नावाचे एक शास्त्रज्ञ होते. त्याने या नदीच्या जीवनातल्या 3 अवस्था अशा डिस्कव्हर केलेल्या आहेत. त्यांनी शोधलेल्या आहेत. तर अप्पर कोर्स म्हणजेच नदीची युवावस्था आहे. अप्पर कोर्स म्हणजे काय तर नदीची युवावस्था म्हणजे तारुण्यावस्था. नंतर मग दुसरी अवस्था काय तर मिडल कोर्स नदीची प्रौढावस्था. आणि त्याच्यानंतर शेवटची स्टेज काय तर लोअर कोर्स नदीची वृद्धावस्था. ह्या तिन्ही अवस्थेमध्ये नदी वेगवेगळ्या प्रकारचे भूरूप तयार करते, लँडफॉर्म तयार करते. मग तुम्हाला विचारतात की अप्पर कोर्स मध्ये खालीलपैकी कोणतं लँडफॉर्म तयार होतं? मिडल कोर्स मध्ये म्हणजे प्रौढावस्थेमध्ये नदी कोणते लँडफॉर्म तयार करते आणि वृद्धावस्थेमध्ये कोणते लँडफॉर्म तयार करते, असे तिन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात. किंवा तुम्हाला निगेटिव्ह क्वेश्चन कसा विचारला जातो, खालीलपैकी कोणते भूरूप हे प्रौढावस्थेमध्ये तयार होत नाही नदीकडून. मग कोणते भूरूप हे प्रौढावस्थेमध्ये तयार होत नाही तर विल्यम मॉरिस डेव्हिस या शास्त्रज्ञांनी सांगितलं की नदीचे असे प्रकारचे 3 तिच्या अवस्था पडत असतात आणि या तिन्ही अवस्थेमध्ये नदी काही ठिकाणी घसारा करत असते, इरोशन करत असते. म्हणजेच त्याला शरण म्हणायचं, इरोशन म्हणायचं. तर शरण कार्य करत असते नदी. आणि काही ठिकाणी ती नदी काय करते, डिपॉझिटचं काम करते म्हणजे संचयनाचं काम करते. सोबत जे जे दगड, माती, वाळू, गाळ आणलेलं आहे ते साठवण्याचं काम करते, संचयनाचं काम करते आणि काही ठिकाणी शरण काम करते. शरण म्हणजे एखाद्या गोष्टीचा घसारा करते. वाटेत दगड आला त्याचा घसारा करून टाकते, खडक आला, मोठा व्ही आकाराची दरीच तयार करते. तर हे शरण कार्य नदीच्या कोणत्या अवस्थेत होते? असा ढोबळ प्रश्न सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. तर नदीचं शरण कार्य कोणत्या अवस्थेमध्ये होतं? तर नदीच्या युवा अवस्थेमध्ये होतं. त्याच्यानंतर नदीचं संचयनाचं कार्य म्हणजे डिपॉझिट करण्याचं काम कोणत्या अवस्थेमध्ये होतं असं विचारतील तुम्हाला. तर डिपॉझिट करण्याचं काम नदीच्या प्रौढावस्थेमध्ये होतं, मिडल कोर्समध्ये होतं. त्याच्यानंतर विचारतील नदी शेवटी सुद्धा काय करते तर या ठिकाणी सुद्धा नदी या ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार करते. लोअर कोर्स जो आहे नदीची वृद्धावस्था जी आहे तर त्या ठिकाणी नदी काय तयार करते, या ठिकाणी डेल्टा तयार करते. डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेश.
तर मग तुम्हाला इथे प्रश्न विचारला जातो की त्रिभुज प्रदेश नदीच्या कोणत्या अवस्थेमध्ये तयार होतो? तर नदीच्या वृद्धावस्थेमध्ये त्रिभुज प्रदेश तयार होतो. त्रिभुज प्रदेशाची निर्मिती कुठे होते? तर नदीच्या वृद्धावस्थेमध्ये, म्हणजे ऍट द एंड पॉइंट नदी जेव्हा समुद्राला मिळते, इथे असं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. तर नदी जेव्हा समुद्राला मिळते, उदाहरणार्थ गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश हा जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. नुसतं फिजिकल जिओग्राफी नाही तर बाकीच्या पण फॅक्ट्स जे आहेत तर त्यावरती पण आपण या लेक्चर सिरीज मध्ये चर्चा करणार आहोत. तर लोअर कोर्स जो आहे तर त्यामध्ये त्रिभुज प्रदेश तयार होतो. सुंदरबन नावाचा त्रिभुज प्रदेश जो आहे तो जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे त्याचा 60%च भाग आहे. 40% भाग हा बांगलादेशकडे आहे. जे आपलं इथं नुकसान झाले ते त्रिभुज प्रदेश या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी पण आहे. पर्यावरणात पण त्रिभुज प्रदेशाचा विचार केला जातो. पण 60% भाग त्रिभुज प्रदेशाचा बांगलादेशात गेलाय. 40% भागच आपल्याकडे आहे. 40% भागच आपल्याकडे आहे, कारण गंगा नदी ही बांगलादेश आणि भारत या दोन्ही देशामधून समुद्राला मिळते. बंगालच्या उपसागराला मिळते. अनेक मुखातून ती समुद्राला मिळत असते. तर मग अशा पद्धतीने नदीच्या 3 अवस्था असतात, आणि अप्पर कोर्स, मिडल कोर्स आणि लोअर कोर्स. आणि मग तुम्हाला यावरती प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ तुम्हाला विचारतील खालीलपैकी कोणतं भूरूप हे नदीचं वृद्धावस्थेमध्ये तयार होत नाही किंवा तयार होते असं विचारतील. वृद्धावस्थे म्हणजेच ओल्ड स्टेज जे आहे तर ते नदीची, जी विल्यम मॉरिस डेव्हिसने सांगितलेली आहे. तर ओल्ड स्टेज मध्ये काय तयार होते? तर डेल्टा तयार होतो. डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेश तयार होतो. तर किंवा तुम्हाला असंही विचारतील खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये, युवा अवस्थेमध्ये खालीलपैकी कोणतं भूरूप तयार होत नाही? तर म्हणजे समजा तिथे त्रिभुज प्रदेश दिलं तर डेल्टा हा तयार होत नाही. डेल्टा हा वृद्धावस्थेमध्ये तयार होतो. तर मग या पद्धतीने या चित्रामधून तुमचं अगदी पिक्चर क्लिअर होतं. आणि शास्त्रज्ञ विचारले समजा, तर नदीच्या या 3 स्टेजेस कोणी एक्सप्लेन केल्यात, कोणी त्याचा शोध लावलाय? अमेरिकन भूगोलाचे जनक विल्यम मॉरिस डेव्हिस यांनी या नदीच्या 3 अवस्थेबद्दल संशोधन केलेलं आहे. पण ह्या तिन्ही अवस्था डिस्टर्ब कधी होतात? समजा या ठिकाणी बांधलं धरण मोठंच्या मोठं, तर मग पुढच्या अवस्थेला डिस्टर्ब होणार आहे, कारण जो गाळ नदीच्या मधल्या अवस्थेमध्ये, मिडल स्टेज मध्ये जमा होणार आहे, तर तो गाळ जो आहे, तर गाळ तो या धरणामध्ये साठवला जातो. मग या तिन्ही अवस्थेमध्ये डिस्टर्ब करणारा प्राणी कोणता आहे? तर त्याच्यामध्ये अं, या ठिकाणी व्यत्यय आणणारा प्राणी कोणता आहे? तो म्हणजे माणूस, जो बुद्धिमान प्राणी आहे. तर माणसाने मग इथे धरण बांधलं समजा, तर मग या धरणामुळे नदीच्या ज्या अवस्था तयार होणार आहेत, तर नदीचा जो गाळ पुढे तयार जाणार होता, आणि त्या गाळामुळे वेगवेगळ्या प्रकारचे लँडफॉर्म तयार होणार होते. मेंढर नावाचं लँडफॉर्म आहे. ऑक्सबो लेक आहे. ऑक्स म्हणजे घोड्याच्या पायासारखा किंवा बैलाच्या पायासारखा म्हणू आपण. लेक म्हणजे सरोवर. बैलाच्या पायासारखे सरोवरे, नालाकृती सरोवरे म्हणतात. तर तुम्हाला विचारतील नालाकृती सरोवरे नदीच्या कोणत्या अवस्थेमध्ये तयार होतात? तर नालाकृती सरोवरे हे नदीच्या मधल्या अवस्थेमध्ये, मिडल कोर्स मध्ये तयार होतात. नालाकृती सरोवरे का तयार होतात? तर इकडनं आलेला गाळ इथे साठवला जातो. साठवण्याचं काम मिडल कोर्समध्ये आणि लोअर कोर्समध्येच, म्हणजे नदीच्या प्रौढावस्थेमध्ये आणि वृद्धावस्थेमध्येच साठवण्याचं काम चालू असतं. अपर कोर्समध्ये काय काम चालतं असं विचारलं तर शरण कार्य, म्हणजे खोदण्याचं, घसारा करण्याचं काम. खडकाचा घसारा होईल त्या ठिकाणी मग असे लँडफॉर्म तयार होतील जे घसाऱ्यामुळे तयार झालेत. उदाहरणार्थ धबधबा आहे. मग हे अप्पर कोर्समध्ये तयार होतात. तर ते लँडफॉर्म आपण बघू. तुम्हाला एक वेगळी इमेज दाखवतो. तुम्हाला प्रश्न विचारतील नदीच्या युवावस्थेमध्ये कोणते लँडफॉर्म तयार होतात, कोणते भूरूप तयार होतात. मग त्याची एक यादीच्या यादी, आता रिव्हिजन सेशन मध्ये सगळी यादी तुमच्याकडे असली पाहिजे. तर नदीच्या युवावस्थेमध्ये तयार होणारे एक लँडफॉर्म म्हणजे वॉटरफॉल. वॉटरफॉल म्हणजेच काय मित्रांनो? धबधबा. तर मग तुम्हाला साधा प्रश्न विचारतील की धबधबा, असं पण उलट विचारतील, धबधबा हा कोणत्या अवस्थेमध्ये तयार होतो? नदीच्या कोणत्या अवस्थेमध्ये तयार होतो?
असं विचारतील तर नदीची कोणती स्टेज आहे, कोणत्या स्टेजमध्ये धबधबा तयार होतो, आणि पर्याय देताना तुम्हाला तेच पर्याय देतील: वृद्धावस्था, नदीची प्रौढावस्था, प्रौढावस्था आणि त्याच्यानंतर नदीची युवावस्था, आणि त्याच्यानंतर पर्याय देतील वरील सर्व, असं पण तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी देतील. तर तुम्हाला माहित आहे की कोणतंही लँडफॉर्म एकाच स्टेजमध्ये तयार झालेलं आहे. एक तर वृद्धावस्थेमध्ये तयार झाले किंवा प्रौढावस्थेमध्ये तयार झाले, जनरली असंच झालेलं आहे. तर धबधबा हा कशामुळे तयार होतो असं तुम्हाला विचार करायचे, लॉजिक पण डेव्हलप करायचे. धबधबा हा काहीतरी घसारा केल्यामुळे, शरण कार्यामुळे तयार होतो, हे तुम्हाला लक्षात आलं. शरण कार्य कोण करू शकतो? तर युवा माणूस, युवा व्यक्ती, म्हणजे अशा ट्रिक्स टेक्निक्स पण डेव्हलप करायच्या. तरुण माणूसच घसारा करू शकतो. तरुण माणसातच ताकद असते. नदी तरुण कधी असते? तर उंचावून उगम झाल्यानंतर, उंचावरून हिमालय पर्वतातून किंवा सह्याद्री पर्वतातून उगम पावल्यानंतर ती खाली मैदानात येईपर्यंत तिच्या पाण्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल असतं, ताकद असतं, ताकद असते. मग हे ताकदीचं काम शरण कार्य करत असतं, एखाद्याचा घसारा तयार करण्याचं काम करतं. मग धबधबा हे लँडफॉर्म कुठे तयार होतं? तर नदीच्या युवा अवस्थेमध्ये हे लँडफॉर्म तयार होतं. धबधबा कसा तयार होतो? तर याच्या स्टेजेस दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी वॉटरफॉल कसा तयार होतो? तर या ठिकाणी तुम्हाला एक खडक दिसतोय, तर हा एकदम स्ट्रॉंग खडक आहे आणि इथला सॉफ्टर आहे, एकदम सॉफ्ट आहे. मग नदी जेव्हा उंचावून वाहत येते आणि उंचावून पाणी खाली पडतं, सॉफ्ट खडकाची झीज होत जाते आणि तो बघा आत आत जात राहतो. सॉफ्ट खडक असा आत 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 जातो आणि इथे एकदमच आत गेलेला आहे असा. याला सरकता धबधबा म्हणतात. पुढे त्या धबधब्याचा हा प्रकार पण आहे. मागे मागे सरकतो, नंतर कालांतराने हा कडा तुटतो. तर कालांतराने हा कडा तुटतो आणि मग परत धबधबा बॅक जातो, मागे जातो. हा धबधब्याचा प्रकार हा सरकता धबधबा आहे. सरकता धबधबा तयार होतो कारण कालांतराने इथला खडक पण कट होतो, तो तुटत जातो. तर मग हे लँडफॉर्म नदीच्या कोणत्या अवस्थेमध्ये तयार होतं? तर नदीच्या युवा अवस्थेमध्ये तयार होतं. हे लँडफॉर्म कशामुळे तयार होतं हे बोलू, तर नदीच्या शरण कार्यामुळे तयार होतं. नदीचं शरण कार्य कोणत्या अवस्थेमध्ये होतं? तर नदीच्या युवा अवस्थेमध्ये होतं. नदीच्या या 3 अवस्था कोणी सांगितल्यात? विल्यम मॉरिस डेव्हिस नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितल्यात, जे अमेरिकन भूगोलाचे जनक आहेत. अमेरिकन भूगोलाचे जनक आहेत, तर त्यांनी सांगितलेलं आहे. वॉटरफॉल कुठे तयार होतो? तर वॉटरफॉल हा नदीच्या युवावस्थेमध्ये तयार होतो. वॉटरफॉल कशामुळे तयार होतो? धबधबा तर शरण कार्यामुळे तयार होतो. सॉफ्ट रॉक जो आहे, सॉफ्ट खडक असा झिजत झिजत आत जातून उंचावून पाणी पडत असतं. मग जगातला सगळ्यात मोठा धबधबा कोणता आहे? तर ते कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा. भारतातला सगळ्यात उंच धबधबा किंवा मोठा धबधबा कोणता आहे? ते पण शोधा आणि कमेंट्स करा. आणि ज्यांना या गोष्टीची पीडीएफ हवी आहे, हे जे मी शिकवतोय, तर त्यांनी आपला जो ग्रुप आहे, व्हॉट्सअपचे ग्रुपची पण लिंक आहे याच्यामध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि टेलिग्राम ग्रुपची पण लिंक आहे. तर तिथे जाऊन तुम्ही काय करा, तिथे क्लिक करा, मग तुम्ही ऑटोमॅटिक तो ग्रुप जॉईन करणार आहे. दुसरं लँडफॉर्म आहे व्ही आकाराची दरी. यावरती अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत आणि पुढे पण येऊ शकतो की व्ही आकाराची दरी नदीच्या कोणत्या अवस्थेमध्ये तयार होते? तर व्ही आकाराची दरी नदीच्या कोणत्या अवस्थेमध्ये तयार होते? तर अर्थातच मित्रांनो, युवा अवस्थेमध्ये होते. का बरं? तर कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. एखादी दरी तयार करायची म्हणजे ताकद लागणार आहे, पॉवर लागणार आहे. पॉवर कोणत्या अवस्थेमध्ये असते व्यक्तीमध्ये? तर युवा अवस्थेमध्ये. नदीच्या पाण्यामध्ये शरण करण्याची ताकद कोणत्या अवस्थेमध्ये असते? तर युवा अवस्थेमध्ये. म्हणजे असं कन्सेप्ट क्लिअर करा, मग पाठांतराची काही गरज नाही, ट्रिक्स टेक्निक्सची पण इथे गरज नाही. तर व्ही शेप्ड दरी जी आहे, व्ही आकाराची दरी कशामुळे तयार होते? कधी कधी बेसिक विचारतात, नदीमुळे का हिम नदीमुळे, असं बेसिक पण विचारतात. नदीमुळे का हिम नदीमुळे का वरील दोन्ही, असं मुद्दाम कन्फ्युज करण्यासाठी पर्याय देतील. तर नदीमुळे तयार होते, हिम नदीचा काही संबंध नाही. हिम नदीच्या बाबतीत विचारलेलं होतं, पूर्वी प्रश्न आला होता. तर हिम नदीमुळे कोणता लँडफॉर्म तयार होतो? तर यू आकाराची दरी तयार होते. हा फरक लक्षात घ्यायचा. आणि नदीमुळे व्ही आकाराची दरी तयार होते. व्ही आकाराची दरी का बरं फॉर्मेशन होते, का बरं तयार होते? तर या ठिकाणी नदी
एखाद्या अशा छोट्या घळईमधून वाहत होती, अशी छोटी तयार होते. जेव्हा दोन्ही बाजूचा जो खडक आहे तो सॉफ्ट असतो, तर दोन्ही बाजूचा खडक इथे सॉफ्ट होतो. मग नदी दोन्ही बाजूचा खडक असा इथे अ, मधला जो खडक आहे तो सॉफ्ट आहे, सॉरी. मग मध्ये असं उभं खनन होते. नदीचं उभं खनन कार्यामुळे असे उभे खनन होते. नदीचं पाणी सिलाई मशीन मधली सुई असती ना, अशी चालते त्या ठिकाणी. मग त्याच्यामुळे हे आत कटत कटत जाते. आत कट झाल्यामुळे मग व्ही आकाराची दरी या ठिकाणी तयार होते. तर तुम्हाला विचारतील व्ही आकाराची दरी कशामुळे तयार होते? तर नदीच्या अपक्षरण कार्यामुळं किंवा शरण कार्यामुळं. मग तो भाग खोल खणला जातो आणि इंग्रजी व्ही आकारासारखी दरी ही तयार होते. तर मग अशी दरी बऱ्याच नद्यांनी तयार केलेली आहे. तर भारतामध्ये कोणत्या नदीने व्ही आकाराची दरी तयार केलेली आहे? तर हे सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये टाकायचं आहे. आता परत तुम्हाला कन्फ्युजन होतं की व्ही आकाराची दरी आणि घळई याच्यामध्ये काय फरक आहे? दरी आणि घळई हे दोन्ही लँडफॉर्म कुठे तयार होतात? तर नदीच्या युवावस्थेमध्येच तयार होतात. तर दरी आणि घळई दोन्ही मधला व्ही सेपड व्हॅली आणि याला म्हटलेलं आहे जेरजो. तर स्पेलिंग त्याचं G-O-R-G जोर्जो म्हणजेच घळई. तर घळई ही आपल्या भारतात जर बघितलं तर सिंधू नदी आहे, चंबळ नदी आहे. तर या नदीने घळई तयार केलेली आहे. घळई आणि दरीमधला काय फरक आहे थोडक्यात लक्षात घ्या. तर जेव्हा दरी खूप खोल होऊन जाते, अशी बघा फार उंच याची टेकडी अशी इतक्या खाली गेली. दरी जेव्हा अशी खूप खोल होते, तिला मग घळई म्हणायचं, असं थोडक्यात लक्षात ठेवायचं. दरी ही आडवी म्हणजे अशी आडवी न वाढता उभी वाढते, खूप खोल होत जाते. जगातली सगळ्यात खोल घळई कोणती असाही प्रश्न विचारतील, तर त्याचं उत्तर तुम्ही गुगल करा, सर्च करा आणि मला कमेंटमध्ये टाका. ज्या सर्च केलेल्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही विसरत नाहीत, त्यावरती प्रश्न निर्माण होतो. तर घळई आणि दरी हे दोन्हीही कुठे तयार होतात? तर नदीच्या युवा अवस्थेमध्ये. कशामुळे तयार होतात? नदीच्या शरण कार्यामुळं किंवा त्यालाच अपक्षरण कार्य म्हणतात. इंग्रजीमध्ये इरोशन जे वर्क आहे, तर नदीचं इरोशनल वर्क जे आहे, तर त्या इरोशनमुळं अपक्षरण कार्यामुळे होतात. कारण यावेळी नदीच्या पाण्यामध्ये ताकद असते, त्यामुळं हे तयार होतं. त्याच्यानंतर पुढचं लँडफॉर्म आहे पॉटहोल्स. पॉटहोल्स म्हणजेच कुंभगर्ता. नदीच्या कुंभगर्ता, कुंभासारख्या गर्ता. तर त्या पॉटहोल्स आपण बघूया. पॉटहोल्स तुम्हाला इथे समोर दिसतायत. रांजणासारखे मोठे मोठे दगड दिसतात, म्हणून यांना रांजण खळगे सुद्धा म्हणतात. तुम्हाला अगदी सिंगल लाईन प्रश्न विचारतील की रांजण खळगे नदीच्या कोणत्या अवस्थेमध्ये तयार होतात? तर नदीच्या युवा अवस्थेमध्ये रांजण खळगे तयार होतात. रांजण खळगे नदीच्या युवा अवस्थेमध्ये तयार होतात. उदाहरणार्थ या ठिकाणी निगोज नावाचं ठिकाण आहे, तिथलं हे पिक्चर घेतलंय. निगोज हे पारनेर तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. पारनेर तालुका अहिल्यानगर जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याचं नाव आता ऑफिशियली अहिल्यानगर झालेलं आहे. केंद्र सरकारची परमिशन नावात बदल झालेला आहे. तर पॉटहोल्स म्हणजे रांजण खळगे आहेत, जिथे या म्हणजे खडकाचा खडक सॉफ्ट होतात तर त्याचा घसारा झालाय आणि जो हार्ड खडक होता तो तसाच रांजणासारखा उभा आहे, म्हणून याला रांजण खळगे किंवा कुंभगर्ता असं म्हटलं जातं. रांजण खळगे किंवा कुंभगर्ता म्हणतात. बरेचसे आता इंग्लिश मिडियमचे मुलं आले, त्यांना पॉट होल्स असा शब्द लक्षात ठेवायचा आहे. पॉट होल्स. पॉट होल्स म्हणजे पॉट म्हणजे भांड, भांड्याला जसे छिद्र पडतात तसं स्ट्रक्चर इथे नदीच्या शरण कार्यामुळे, इरोशन कार्यामुळे तयार झालेलं आहे. अपक्षरण कार्यामुळे असं स्ट्रक्चर तयार झाले. तर हे स्ट्रक्चर तुम्हाला कुठे बघायला मिळतं? तर निघोजला, पारनेर तालुक्यामध्ये, जिल्हा अहिल्यानगर इथे कुकडी नदीमुळे हे पॉटहोल्स तयार झालेले आहेत. महाराष्ट्राच्या भूगोलात ते विचारतील. निघोज या ठिकाणी कोणत्या नदीमुळे पॉटहोल्स तयार झालेत, कुंभगर्ता तयार झालेत? तर कुकडी नावाची नदी जी आहे ती भीमा नदीची उपनदी आहे. तर कुकडी नदीचे जे पॉटहोल्स आहेत तर ते नगर आणि पुण्याच्या बॉर्डरला पारनेर तालुक्यामध्ये निघोज येथे तयार झालेत. बऱ्याच लोकांनी तुम्ही पाहिलेले पण असतील. तर हे पॉटहोल्स कुठे तयार होतात? नदीच्या वरच्या स्टेजमध्ये, युवावस्थेमध्येच तयार होतात.
तर युवावस्थेमध्ये तयार होणारे महत्त्वाचे जे लँडफॉर्म आहेत ते पण पाहिलेत आपण. एक धावत्या नावाचा प्रकार आहे रॅपिड्स, हा सुद्धा नदीच्या युवावस्थेमध्येच तयार होतो. रॅपिड्स हा युवावस्थेमध्ये तयार होतो. तर नदीच्या शरण कार्यामुळे तयार होणारे जे भूरूपे आहेत, लँडफॉर्म आहेत, तर ते आपण पाहिलेले आहेत. तर मग या लँडफॉर्मची जी PDF नोट्स आहेत तर ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आपल्या मिळून जाईल. तुम्ही लिंक दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जा. व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक दिली तिथे जा आणि तुम्ही त्या ग्रुपमध्ये इन व्हा. प्रत्येक जाहिरात वगैरे हे सगळं माझ्याकडे अपडेट असतं. अगदी एक जागा जरी कुठे निघाली तर त्याची जाहिरात टाकली जाते आपल्या ग्रुपला. मी नाही टाकली तर काही विद्यार्थी जे आहेत, सिलेक्टेड विद्यार्थी आहेत, मग सगळेजण अपडेट असतात, लगेच टाकतात. कसली अडचण तुमची सॉल्व्ह होते. तर मग त्या ग्रुपला जॉईन करायचे. ज्यांना बॅच करायची आहे भूगोलाची, म्हणजे पुढच्या तयारीसाठी वगैरे, तर त्यांनी पण कळवायचे. माझा नंबर पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही व्हॉट्सअप करा आणि ज्यांना खूपच अडचण असेल ते कॉल पण करू शकतात. धन्यवाद मित्रांनो. याचा पुढचा भाग जो आहे तो आपण नदीच्या मध्यावस्थेमध्ये, नदीच्या प्रौढावस्थेमध्ये आणि वृद्धावस्थेमध्ये जे लँडफॉर्म आहेत तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.